शूटिंगच्या माध्यमातून किंवा प्रोग्रामच्या माध्यमातून खूप ठिकाणी प्रोग्रामला जाणं होतं, खूप वेगवेगळ्या ठिकाणी फिरणं होतं. पण काही गोष्टी ज्या आहेत आयुष्यात, ज्या आपण विचारही केल्या नाहीत कधी, अशा गोष्टी आपल्याला जर पाहायला मिळत असतील तर त्याचं खूप कौतुक वाटतं. आणि आजचा हा सोहळा, आजचा हा विशेष ड्रोन शो असाच माझ्या आयुष्यात पहिल्यांदा काहीतरी वेगळेपण घेऊन आलेलं आहे. आणि हे आयुष्यात पहिल्यांदा मी आकाशात जर वर जाऊन ड्रोन म्हणजे दिवे आकाशात जाऊन वरती जर एक वेगळं चित्र बनवत असतील किंवा वेगळी मूर्ती बनवत असतील तर हे माझ्यासाठी नवीन आहे आणि काहीतरी वेगळं आहे. म्हणून मी हा ड्रोन शो अक्षरशः म्हणजे सगळे कामं सोडून तिकडले काम चालू होतं माझं आणि मला असं कळलं की हे ड्रोन शो चालू आहेत. मी काम सोडून इकडे ड्रोन शो बघायला आलो आणि तो ड्रोन शो मी शूट करण्याचा प्रयत्न केला. कारण हे खूप विशेष आणि वेगळे. आता हे ड्रोन वरती जातात आणि हे वरती गेल्यानंतर हे ड्रोन एकत्रित होऊन या ड्रोनच्या माध्यमातून आपल्याला त्या ड्रोनचे फोटो दिसणार आहेत. म्हणजे त्याच्यातून आपल्याला एक मूर्ती किंवा त्या साधू महाराजांचे चित्र या ठिकाणी ड्रोन बनवत आहे. आणि हे मी आकाशातही लोक आता चित्र बनवायला लागलेत त्या लाईटिंगच्या माध्यमातून. हे मला आज सिद्ध करायचे किंवा आज मी बघितले आणि याचा साक्षीदार मी आहे. आणि हे मी शूट करून मला अजून 4 लोकांना, की आपण असतो ना की आपण एकटे बघितले की आपल्याला अजून कोणाला तरी सांगावंसं वाटतं, म्हणून ते शूट करून मी सगळ्यांना दाखवत आहे. ही माणसाची वृत्तीच आहे की काही नवीन बघितलं किंवा नवीन काही ऐकलं तर ते इतरांना दाखवावं किंवा या आनंदात इतरांनाही सहभागी करून घ्यावं, ही वृत्ती असते. या वृत्तीने मी हे शूट करण्याचा प्रयत्न करतोय. आणि बघा ना किती अप्रतिम असं हे देखावे सोहळा आज मी पाहिलाय. आणि मला खूप म्हणजे असं मला विश्वास बसत नव्हता की अरे असंही जगात टेक्नॉलॉजी आली की जगात वरती जाऊन जे ड्रोन आहेत, जे दिवे आहेत, लाईटिंग आहे, वरती आकाशात जाऊन चित्र बनवतं. मी फक्त विचार करत होतो का असं काय असेल, पण आज साक्षात मी ते बघतोय आणि मला ते खूप भारी वाटतंय की यार आकाशात जाऊन हे ड्रोन चित्र बनवतात आणि वेगवेगळी मूर्ती बनवतात. हे या सोहळ्याचं खरंच म्हणजे मी या सोहळ्यात येऊन खरंच मला भारी वाटलं की यार मला काय आज नवीन विशेष पाहायला मिळाले. आणि खरंच विशेष आहे. आपण पण पहा ना किती सुंदर मूर्त्या बनवल्यात त्यांनी, की जे आपण हातानेही रेखाटू शकत नाहीत, ती त्या ड्रोनच्या माध्यमातून त्यांनी ती मूर्ती बनवलेली. वा, अप्रतिम, अद्भुत आहे ही कला. म्हणजे या कलेला मी नमन करतो. या कलेला म्हणजे विशेष आहे माझ्यासाठी. हे आयुष्यात पहिल्यांदाच मी असं काहीतरी बघतोय आणि मला ते खूप भावून गेलंय. म्हणजे आपण काय नाही, प्रत्येक गोष्ट लहानपणी एखादी JCB किंवा नवीन काहीतरी यंत्र जरी आलं ना तरी आपल्याला खूप असं वेगळंच वाटतं, अप्रूप वाटतं. तसं हे आज मला या दृश्याला बघून झालंय की यार हे असं काहीतरी नवीन आणि पहिल्यांदा बघतो. त्यामुळं ती उत्साह आणि तो आनंद तो खूप वेगळा आहे. आणि तो आनंद इतरांच्या आनंदामध्ये सहभागी करून घ्यावं म्हणून हा व्हिडिओ माझ्यासाठी विशेष आहे. या 5 दिवसामध्ये जेवढ्या काही गोष्टी ऐकल्या, जेवढ्या काही गोष्टी बघितल्या, त्या गोष्टीमध्ये जे जैन साधुमुनी होते एवढे म्हणजे पवित्र आणि एवढे संवेदनशील. म्हणजे खरंच अहिंसा ही परमधर्म. त्यांच्या चेहऱ्यावरचं तेजच सांगत होतं की कुठल्याही जीवहिंसेपासून आम्ही अलिप्त आहोत आणि कुठल्याही जीवाचा दोष आमच्या आहारामध्ये नाही. म्हणजे आम्ही एवढं शुद्ध आणि पवित्र आणि सात्विक भोजन करतो, तर त्या भोजनामधून पण आमच्या शरीराला एक वेगळी पवित्रता मिळते. म्हणजे किती निर्मळ आणि साधा त्यांचा हा उपदेश आहे. आणि आपल्या जगण्यापासून, आपल्या या जीवनामध्ये कुठल्याच जीवाची हिंसा होऊ नये यासाठी ते सकस प्रयत्न करतात. आणि त्या दिवसापासून मी निर्णय केला की आपणही थोडंसं या गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे की आपल्याकडूनही कुठल्या जीवाची हिंसा नाही झाली पाहिजे. यासाठी मी पण प्रयत्न करीत आहे. आणि मी ठरवलंय की माझ्याकडूनही आतापर्यंतही मी कुठल्याच जीवाची हिंसा केलेली नाही आणि याच्याही पुढे माझ्याकडून कुठलीही हिंसा होणार नाही हा मी प्रयत्न करेन. कारण हे जे ऐकलेलं ज्ञान आहे ते आता मला खूप विशेष वाटायला लागलं आहे. आणि मी भगवान गौतम बुद्धाचा अनुयायी आहे आणि मी त्यांच्या बी विचारावर चालतो. आणि त्यांचंही हेच म्हणणं आहे की आपण अहिंसक असलं पाहिजे, आपण हिंसा नाही केली पाहिजे. आणि भगवान गौतम बुद्धांनीच सांगितलेलं की जे चांगलं असेल, जे तुम्हाला जीवन जगण्यासाठी उपयोगी पडेल असं ज्ञान तुम्ही कुठूनही घ्या,
कुठेही असेल छान वाटेल ते आपण आत्मसात केलं पाहिजे. वाईट ते सोडून दिलं पाहिजे, चांगल्या गोष्टी ते आपण आत्मसात केल्या पाहिजे. आणि आजचा जो सोहळा विशेष होता, आजचं ज्ञान पण विशेष होतं आणि आजचं जे काही होतं ते जीवनाला एक वेगळा आकार देणारं होतं.